नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण चाललो आहे आज अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड नांदवडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली गूळ उत्पादन कंपनी या ठिकाणी चाललो आहे आणि तिथे गूळ कसा तयार करतात, सेंद्रिय गूळ कसा तयार करतात ते तुम्हाला दाखवणार आहे आणि आणखीन पण त्यांचे काही हे आहेत ते तुम्हाला त्यांच्याशी आपण बोलून मगच सांगतो तुम्हाला। तर चला आपण थेट जाऊया तिकडे। हे आहे फॅक्टरी, सेंद्रिय गूळ म्हणजेच कुठच्याही प्रकारचं केमिकल नसलेला या ठिकाणी गूळ मिळतो आणि यंदा त्याचा रेट फिक्स केलेला आहे। तो माझ्या ऐकिवात आहे 50 रुपये वगैरे। तर बघूया आपण ते कशी काय प्रोसिजर आहे आणि किती रुपयानं गूळ खरोखर यंदाच्या वर्षी किती रुपयानं मिळणार आहे, पुढच्या वर्षीचा दर नंतर घोषित होईल। बघूया चला। ऊस आलेला आहे, आता हा ऊस इथे चालू होणार। पुढं घ्या, जाऊ आधीच जाऊ नाही तर पायावर पडत। परत रिकामा ट्रॅक्टर वरती नेलाय, त्याचं वजन करणार। रिकाम्या ट्रॅक्टरचं एवढं वजन झालंय। आता गुळाची प्रोसिजर म्हणजे सुरुवातीची प्रोसिजर सुरू झालेली आहे। ऊस आल्यानंतर तसं या ठिकाणी हे बघा एक एक भारी ठेवली जाते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता, हे बघा फक्त हे काका इथे आहेत, ते बांधलेली जुडी जी असते ती वेगळी करतात आणि इकडून पुढे हे बघा, हे बघा अशा प्रकारे आतमध्ये क्रशिंग होतो। तुम्हाला दिसतंय बघा क्रशिंग होतंय, ते म्हणजे बारीक होतंय ऊस आणि तिकडून वरती जातो पुढे तिकडे। तर तुम्हाला वरची प्रोसिजर दाखवतो। आता आपण आलोय फॅक्टरीवर आलेलो आहे। आता हे बघा, हे इकडे खालून वरती येतो ना, त्यानंतर पुढची काय प्रोसिजर असते इथे, म्हणजे रस येतो का? आता ही प्रोसिजर अशी आहे की तिकडनं ऊस टाकत राहायचा। या मशीनची कॅपॅसिटी तासाला 3 टन। बापरे, 3 टन ऊस या तासाला लागतो। आणि ऊसाची टक्केवारी असते रसाची 70%। 70%। म्हणजे तासाला किती लिटर रस येणार?
कासाला येणार आणि तो अशा प्रकारे इथून येणार, इथून जाणार खाली. इथून नाही, इथे ही 1 नंबर मिल आहे, हां ही पुढची आहे, ही 2 नंबर मिल आहे. हां या दोन्ही याच्यात मिळून हा रस येणार. हा रस येताना खाली तुम्हाला दिसतोय बघा, हां इथे राहिलेला रस इथून येणार आणि मुख्य रस इथून येणार. आणि मुख्य रस इथून येणार. पहिल्या हां, मिलमधला इथून मुख्य पुढे. रस येणार, तो या टाकीत साठणार. हे बघिते, हे बघा ही टाकी आहे, या टाकीत मुख्य रस साठणार. हां हा बघा, हा रस येतो इथे. या टाकीत हां. मुख्य रस साठणार. हां, इकडे ही घाण साठणार. इथे काढली जाते, हां. या टाकीतनं तो रस त्या टाकीत जातो हां फिल्टर होण्यासाठी. त्या टाकीमध्ये जाणार तिकडे. त्या टाकीत फिल्टर होण्यासाठी जाणार आणि जे ह्याचं भुसा शिल्लक राहतो म्हणजे बग्यास, हां हा बग्यास जाऊन पुढे त्याला खाद्य आहे, बॉयलरचं खाद्य. हां ह्याच्यावर बॉयलर चालणार म्हणजे लाकडाची आणि गरज त्या नाही. बॉयलरच्या याच्या अग्नीमुळे बॉयलरमधलं ऑइल गरम होणार हां. आणि त्या ऑइलच्या हीटवर सगळी गुळाची पुढची प्रोसेस तयार होणार. ओके ओके. चला, सगळं उसापासूनच होणार. सगळं उसापासून. हां म्हणजे लाकडांची गरज नाही लाकडं थोडीशी लागणार, सुरुवातीला 10%. हा 10% लाकूड. 10% लाकूड, 90% भुसा. हां आणि हा भुसा नंतर वापरतो हा तुम्ही. जेव्हा ऊस नसेल हां तेव्हा पाहिजे ना, तेव्हा हा वापरायचा. हां तेव्हा याचा वापर हा करा. कन्व्हेअरने थेट तिकडे वरच जाणार. हां हे बॉझलर कंपनीचं 15 लाख किलो कॅलरीचं मशीन आहे. हां याच्यात 4,500 लिटर हां. हिंदुस्थान पेट्रोलियमचं एक ऑइल आहे. हां ते ऑइल सतत गरम होऊन फिरत राहतं. त्याचं गरम होण्याची कपॅसिटी 240 फॅरनहीट आहे. हां पण 190-192 पर्यंत गेलं तरी गुळ तयार होतो. ओके ओके. आणि त्याचं टेम्परेचर इकडे दाखवते ना. हा टेम्परेचरचा मीटर आहे. हां ह्याच्यात हात घेतो, ही भट्टी आहे, हां ही भट्टी आहे, दाखवतो. भट्टी आहे, हे दाखवतात आम्हाला उघडून. आपल्यासाठी उघडून दाखवत आहेत, तर उघडत नाहीत. नाही 2 मिनिट खोल. हे बघा कसलं जबरदस्त या ठिकाणी. ही भट्टी आहे, याच्यात ते वरचं येऊन पडतं हां आणि त्याच्यात कधी कधी गरज लागली तर एखाद दुसरं लाकडू मध्ये मध्ये घालायला लागतं घालायला लागतं. हां हां की ज्याच्यामुळे ती आग धरून राहील. बरोबर. आता वरचा त्याचा सगळा चुरा आहे भुसा, तो सगळा आतमध्ये पडतो. त्या कोपऱ्यात तुम्हाला दिसत असेल. बघा त्या कोपऱ्यात जे आहे वरनं सतत तो पडत असतो. तो सर्व जो तिकडे रस असतो काढलेला, क्रशिंग केलेला, तो रस या टाकीमध्ये येतो आणि इथे उकळवून त्याच्यावरती प्रोसिजर म्हणजे काही वेगळी नाही. उकळवून त्याच्यामध्ये जो काही शुद्धता असते ती शुद्ध केला जातो. म्हणजे थोडक्यात वरती जो फेस वगैरे येतो काही त्याच्यावरती जे आवश्यक नसेल ते सर्व काढून टाकलं जातं आणि जो शुद्ध परिपक्व जो रस असतो तो खाली याच्यामध्ये येतो टाकीमध्ये, खालच्या मेन कढईमध्ये दाखवतो तुम्हाला. त्या आजोबा तुम्हाला जे मामा आहेत ते तुम्हाला मुलाखतीमध्ये सर्व सांगतीलच. मामा तुमचं नाव काय? बापूराव गायकवाड. बापूराव गायकवाड. कुठचं तुम्ही? राजुरी राजुरी म्हणजे कुठे आलं? पुरंदरपाशी. पुरंदर. हा हां हां. हे पुरंदर खेड्यातून आलेले आहेत हा आणि इथे नादवडे गावामध्ये. सासवडच्या खालचं. हां पुरंदर सासवडच्या खालचं. सासवडच्या खाली म्हणजे पुण्याला. हा पुन्हा. पुण्यातून आलाय तुम्ही? हा. हां. तर हे कंपनीचं आपलं नाव काय आहे? अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड. अष्टकुमा प्रायव्हेट लिमिटेड असं कंपनीचं नाव आहे. तर या कंपनीमध्ये गूळ वगैरे काय तयार करायची प्रोसिजर आहे ती हे मामा आहेत आणि यांच्या सहकार्याने आणखी यांच्याबरोबर असतील कोणी, पण मुख्य सर्व जे काय आहे हा हे सर्व मुख्य सगळं तुमच्याकडे आहे. हा, माझ्याकडे. हां. तर हे सर्व बघतायत इथे. हे 2 गुळाच्या इथे कढई आहेत, एक इकडे आहे एक तिकडे आहे आणि तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे वरती ऊसाचा सर्व रस काढल्यानंतर तो येतो तिकडे
आणि तिथून तो उसाचा रस प्रोसिजर होऊन त्याची वरची जी प्रोसिजर होती ती काय असते प्रोसिजर? स्वच्छ म्हणजे स्वच्छ करायचे. हां, म्हणजे वरती तिकडे मध्ये जो काढायचे. स्वच्छ होतो. हा हां, तिथून स्वच्छ झाला की इकडे येतो खाली हा आणि इथे आल्यानंतर मग पुढची प्रोसिजर सुरू होते. हा. इथे काय काय होतं? इकडे काय गोळी धरायची, हां क्वालिटी सुपर मध्ये काढायची. हां, सुपर क्वालिटीमध्ये इथे काय करायचं? हा आणि आता जो हा इथे मध्ये या इकडे या बाजूला हा हा गुळ इथे तयार व्हायच्या वेळेला खाली जाणार इकडनं. खाली जाणार. हा हा, आणि मग नंतर गुळ त्या ह्याच्यामध्ये भरायचा मापामध्ये. वाफ्यात जाणार खाली. हां मग वाफ हटायचा साहेब, हां. पूर्ण लाली मोडायची. आता हा सेंद्रिय गुळ आहे की केमिकलचा गुळ आहे? नाही नाही, सेंद्रिय गुळे. हां, म्हणजे याच्यामध्ये काहीच घालायचं नाही. काहीच घालायचं नाही. भेंडी घालतो आम्ही फक्त. भेंडी. पेन हां, भेंडीचं हे हा हा. भेंडी कोणची? काटा शिवरी. हां हां काटा शिवरीची काय या का हां, तुम्हाला? काटे शिवरीची. हा कुठे आहे ते? ही काय दाखवतो ना या. हां हां, दाखवा. जेजरून टाकायची ना? हा हा हां तिथून बारीक पाणी करायचं आहे यासारखं. हां, आणि ती ह्याच्यामध्ये टाकायची, मिक्स करायची. कढईत. हा कढईत टाकायचं. हां, ओके. बाकी काय त्याच्यामध्ये मिक्स करायचं नाही? अजिबात नाही. काहीच नाही म्हणजे? अजिबात नाही. हां हां, मग काही ठिकाणी मीठ सोडा वगैरे असं काय घालतात किंवा काय नाही, फक्त आपला खायचा सोडा. खायचा सोडा घालायला लागतो. हा आणि टाकायचा. साखर वगैरे मिक्स करता का तुम्ही? अजिबात नाही. साखर वगैरे काही नाही? अजिबात नाही. म्हणजे कसलं केमिकल नाहीच, अजिबात नाही. फक्त सोडा प्रोसिजरसाठी करायला हां. लागतो. साहेब हा धंदा माझा 6 रुपये कढई पासून आहे. हां, आज किती वर्ष करताय तुम्ही हे? आज जवळजवळ 40-50 वर्ष धंदा आहे माझा. हां, म्हणजे 40-50 वर्ष तुम्ही हेच करताय. हां. आता वय किती तुमचं? आता वय बघा ना, मग मी 72ला तिसरीला होतो. हां, म्हणजे आता तुम्ही कल्पना करू शकता यांचं वय किती आहे. हां. त्यांच्या आयुष्य सगळं जवळजवळ ह्याच्यामध्ये संपलेलं आहे. अख्खं आयुष्य. हां, इतक्या आयुष्यभर त्यांनी हेच काम केलं आहे. तर आता ते एवढ्या लांबून इथे कोकणामध्ये याच्यासाठी आम्ही आलेत. दोघं महेश बी जोखलेंच्या प्रेमापोटी इथे आलेले आहेत. दोघं म्हातारा काम करतोय. होय होय. हां. या कंपनीसाठी ही कंपनी चालावी या हेतूने त्यांनी थोडासा हातभार लावला आहे, मदत केली आहे आणि इथे आलेले आहेत ते. तर आता पुढची प्रोसिजर आपण बघूया. हां, ही आहे काय? हा हे काही नाही. ही ह्याला काय म्हणतात कसली? काटा शिवरी. काटे शिवरी. हा हां, मग हे झेजरायचं हा आणि झेजरून याचं पाणी करायचं. पाणी करायचं. हे भिजत ठेवलंय का? हा दह्यासारखं होतं. दह्यासारखं होणार. आणि मग हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं. मिक्स करायचं. ओके ओके. मळी स्वच्छ निघत. हां, म्हणजे हे मळी स्वच्छ होण्यासाठी हे आहे. हा हां, ठीक आहे ठीक आहे, चालेल. हॅलो हॅलो साहेब, ही स्वच्छ होण्यासाठी ही मळी स्वच्छ वरती मगाशी जे बघितलात तुम्ही त्या टाकीत ते मुलगा उभा आहे तिथे, तिथून ते इकडे आलेलं आहे. आता इथे परत त्याची प्रोसिजर सुरू होणार. आता ह्याच्यामध्ये एवढं बास झालं, एवढंच नाही होणार, ह्याच्यापेक्षा नाही ना. आता हे आटवणार आणि गूळ पूर्ण गूळ तयार होण्याच्या स्थितीत आला की मग पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवतो. आता ही स्थिती आहे. तिकडे टेम्परेचर वगैरे दाखवतं आहे, ते बघा मला दाखवतो. त्याचं टेम्परेचर किती आहे काय हे इकडे दाखवतं. इकडे मशीन आहे. इकडे हे पूर्ण स्वच्छ केलं जातं. इकडे पण एक आहे, हे बघा. इकडे पाणी गरम करून स्वच्छ धुतलं जातं आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर होते. आता इकडे करून झालेलं आहे. आता इकडून सगळं केल्यानंतर मग नंतर त्याच्यामध्ये उसाचा रस आलेला आहे गरम साफ करून. आता इथे परत त्याच्यावरती जे काय कचरा वगैरे येईल तो बाहेर काढणार आणि त्यानंतर मग गूळ तयार झाला की पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवतो.
झालेला आहे आता जवळजवळ. आता हे घट्ट झालेलं आहे एकदम बघा. पहिल्या ते एकदम पातळ होतं, आता घट्ट झालं. हळूहळू खाली येते बघा. बघा हळू येते म्हणजे घट्ट झालं आहे. बघतायत कसं झालं तयार काय. आतमध्ये हात घालून कढईत त्याने पोळ्या केला. खाली यायला लागला इकडनं हे बघा. आता हे धुवायची प्रोसिजर चालू आहे. आता धुवून घेणार ना हे सगळं. हां आता हे धुवून घेत आहेत. आता हा गुळ भरून आलाय ना, हा घट्ट झाला की नंतर ह्याच्यामध्ये भरायला सुरुवात करणार डब्यांमध्ये. आता हा किती क्वांटिटीमध्ये असतो काय? तयार झालेला गुळ खाली आलेला आहे. हां एका वेळेला एका वाफ्यात गुळ येतो साधारण 220 किलो. 220 किलो. आज आत्ता ह्याच्यात थोडासा कमी, हा 150 किलो आहे. 150 किलो. आज 2 वरच्या कढया मगाशी बघितलात ना, हां त्या 2 कढयात थोडा थोडा घेतलेला आहे. हां हां त्याच्यामुळे हा 150 किलोच्या आसपास गुळ आता तयार होईल. हां. अजून एक 10 मिनिटांनी तो सुकायला सुरुवात होईल आणि सुकायला सुरुवात झाली की तो 10 मिनिटातच भरून झाला पाहिजे. हां जर भरायला पाठीपुढे झाला, उशीर झाला की तो पुन्हा त्याची पावडरसाठी वापर करावा लागतो. मग तुम्ही ढेपा नाही बनवू शकत. हां म्हणजे सुकला तर त्याची पावडर होते. हां चुकला तर मग पावडरसाठीच वापरायला लागतो किंवा नवीन पुन्हा येणाऱ्या गुळात त्याला मिक्स करावा लागतो. हां त्यामुळे गूळ भरणे हे 100% अजून तरी त्याला कोणत्याही प्रकारची मशिनरी आणि मशीन उपलब्ध नाही. ही गोष्ट 100% माणसांनाच करायची आहे. म्हणजे सध्या तुर्तास तरी गूळ भरण्यासाठी माणसाचीच गरज आहे. संपूर्ण जगात कुठेही नाही. अजून गूळ भरण्यासाठी मशिनरी निर्मिती झालेली नाही. एक कंपनी सध्या प्रयत्न करते बारक्या बारक्या वड्या मशीनवर करता येतील काय, पण ते सुद्धा अजून फक्त निर्मितीच्या प्रक्रियेत आहे. अजून फायनल रिझल्ट त्याला नाही.
आता हा जितका पाव किलो असेल, अर्धा किलो असेल किंवा 1 किलो किंवा 5 किलो 10 किलो 10 किलो अशा क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. आहे. बरोबर ना? हो. आता याची काय कसं काय म्हणजे रेट तुम्ही काय ठरवलं आहे काय? साधारण आता बाजारात 100% केमिकल फ्री दुधाची किंमत 60 ते 70 रुपये आहे. हां पण आमचं प्रथम वर्ष आहे बरोबर. आणि इथल्या लोकांनी, गावातल्याच लोकांनी, जिल्ह्यातल्या लोकांनी जिल्ह्यात निर्मिती झालेला गूळ घ्यावा, हां यासाठी आम्ही त्याची यंदा बाजार मूल्य कुठल्याही अवस्थेत असलं तरी 50 रुपये किलो एवढंच किलोला ठेवलेलं आहे. ओके चालेल. आता हा आपला गूळ वगैरे तुम्ही नेऊन ठेवता कुठे काय कसं काय? त्याच्यासाठी गोडाऊनची स्वतंत्र गोडाऊन आहे. व्यवस्था आहे, ती तुम्ही नंतर जाऊन बघा. तिथे मागील 2-3 दिवसातला हां. सगळा तयार झालेला गूळ त्या रॅकमध्ये ठेवलेला आहे. 5 किलो वेगळा, 10 किलो वेगळा, 1 किलो वेगळा. हां कागद धुवून वगैरे आणलेला आहे. कागद अंतरणार आणि इथे सर्व ते जे भरलेले डबे असतील किंवा काही मापाचे असतील ते आणून इथे याच्यावरती टाकणार. हे इथे महिला मंडळ हे भरण्यासाठी तयारी चालू आहे. हे बघा असं भांड्यामध्ये हे कॉटनचा फडका टाकला जातो. हे बघा हे टाकतायत टाकून आणि याच्यामध्ये गूळ ओतायचा. हे सर्व अगोदर तयारी करून ठेवायला लागते. भिजवला जातो कारण व्यवस्थित चिकटला पाहिजे म्हणून. हे बघा 5 किलोमध्ये, 10 किलोमध्ये, अर्धा किलो आणि पाव किलो अशामध्ये हे सर्व आहे. आता हे सर्व भरायची सुरुवात होईल. हे बघा झालेली आहे. हे कोण आहे? केले आपण बघूया. ए बंड्या, ते बाहेर गडी आहेत ना, सगळ्यांना आज बोलव. सगळ्यांना आज बोलव, सगळ्यांना. हे बघा आता हे गूळ भरायला सुरुवात केली आहे. स्वतः इथे महेश गोखले सगळ्यांना आज बोलव. त्या गाड्यांना बाहेर उभे आहेत बघ. हा सगळे एकूण एक. हे फास्ट काम करावं लागतं. हे जर असं नाही, त्यांना काम माहीत करायचं नाहीये. त्याची मगाशीच सांगितलं त्याने की सुकला तर पावडर करावी लागते. ही प्रोसिजर महत्त्वाची आहे. हे किती वेळात भरायला लागतं महेश? हे जास्तीत जास्त 6 ते 8 मिनिटं. 6 ते 8 मिनिटात हे पूर्ण भरून घ्यायला हवं. 10 मिनिटात वापरायला साहेब, 10 मिनिटात वापरायला. हा गूळ हाताला वगैरे पण चिकटला तर भरपूर गरम असतो. भाजायला होतं. इतकं मोठं काम आहे. साधारणच्या माणसाचं काम नाही आहे. शिरियोय, आमचा गुराळ होता ना रगाड्याच्या माळ्यात, तुका आठवता की? मामांचे कष्ट खूप आहेत. असा होता ना, आहेत. मग त्याच्या पोरग्यान परत केलं की नाही? हे बघा हा, प्रत्येकाला बापसाचा धंदा हो, पुढे शिकतायत ठेवला ना सर्वजण. चालू. कारण नवीनच आहे सर्व. लगेच आजच नाही बघ, काल गडबड केला बँड्या बरा झाला. नाही ते लावून घेत आहेत सर्व. जे भरलेले कंटेनर आहेत ते इकडे लावायची सर्व काम चालू आहे. हे बघा आणि त्यानंतर हा गूळ बाहेर काढला जाईल गार झाल्यावर. हा किती वेळाने गार होईल? हे गार व्हायला किती वेळ लागतो? हां म्हणजे 20 मिनिटांनी हा बाहेर काढणार परत.
नमस्कार. आज आपले समोर हे गोखले आहेत, त्यांची पूर्ण माहिती घेऊया. आणि या सर्व जी फॅक्टरी आज उभारली आहे, या फॅक्टरी उभारण्यासाठी किती काळ लागला, म्हणजे किती कष्ट करावे लागले, थोडक्यात तुम्हाला माहिती देतील एक 4-5 मिनटात. तर बोला. नमस्कार, मी महेश गोखले, नाधवडे गावचा रहिवासी आहे आणि जुना ऊस उत्पादक शेतकरी. तर ऊस उत्पादन करता करता ऊस तोडणीच्या वेळी येणारी सगळ्या अडचणी लक्षात घेऊन आम्ही 7-8 मित्रांनी मिळून ऊस गाळप करावं आणि आपल्या ऊसाचा गूळ निर्मिती करावा असा एक 7-8 वर्षापूर्वी मनात कल्पना आली. आणि त्याच्यानंतर हळूहळू ते बघणं एक 5-25 असे उद्योग पश्चिम महाराष्ट्रातले पुण्यातले बघितले आणि त्याच्यातनं हळूहळू लक्षात आलं की ह्याच्यात खूप टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. मग पारंपरिक गुराळ करण्यापेक्षा आपण एक कारखान्यासारखा गुराळ करूया असा संकल्प करून 2022 साली अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीची स्थापना केली. आणि त्या कंपनीच्या सगळ्या संचालिका ज्या आहेत त्या 100% महिला आहेत. त्या महिलांची कंपनी अशी महिलांची म्हणून कंपनी झालेली आहे, कारण आम्ही सगळेजण काही ना काही व्यापात काही ना काही उद्योगधंद्यात नोकरीत आहोतच. त्यांनाही काहीतरी आता या वयाच्या टप्प्यावर करता यावं, असं वाटावं, हुरूप यावा म्हणून कंपनी त्यांच्यात नावानं त्या संचालक आहेत आणि अष्टकृपा नावाची कंपनी निर्मिती झाली आणि ती आरोला रजिस्टर झाली. आणि त्याच्यानंतर हा प्रवास 2022 पासून चालू झाला आणि ही इमारत उभी केली. ह्याच्यासाठी इमारत उभी स्वतःच्या पैशानं केली, स्वगुंतवणुकीन. आणि लागणाऱ्या मशिनरीसाठी कर्ज बँक ऑफ इंडिया शाखा तरदे यांच्याकडनं घेतलं आणि 3 वर्षात हा प्रकल्प उभा राहिलेला आहे. आता प्रकल्प हाच उभा करण्याचा उद्देश असा की नादवडे गावात बऱ्यापैकी म्हणजे साधारण 10,000 टनाच्या आसपास ऊसाचं उत्पादन आहे फक्त नादवडे गावात. लागून नापणे गाव आहे त्याच्यातही 5-6 हजार टन उत्पादन आहे. शेरपे गावात 2-2.5 हजार टनाचं उत्पादन आहे. चिंचवली गावात 2-2.5 हजार टनाचं उत्पादन आहे. तिकडे आचिरणे, लोरे, गडमठ, घोणसरी इकडे सुद्धा साधारण 30,000 टन उत्पादन आहे. म्हणजे तसा वैभववाडी तालुक्याचा विचार केला तर एक 60,000 टनाच्या आसपास ऊसाचं उत्पादन आहे. आणि हा सगळा ऊस 100% बाहेरच्या जिल्ह्यातच जात होता. तर त्यातल्या 10% ऊसावर तरी आपण प्रक्रिया करावी, एवढा उद्योग मोठा करावा असं ठरवलं. आणि साधारण रोज 60 ते 70 टन क्रशिंग असलेला असा हा उद्योग आम्ही उभा केलेला आहे. यंदाच 26 जानेवारीला त्याचं उद्घाटन झालं, पण यंदाच काम चालू असल्यामुळे कधी काम पूर्ण होऊन आपला कारखाना चालू होईल याची आम्हाला पण नक्की माहिती नसल्यामुळे आम्ही यंदा काय कारखाना प्रोफेशनल चालू करायचा असं ठरवलेलं नव्हतं. पण तो आता थोडासा रोज 10 टन क्रशिंगने करतोय आणि त्याच्यासाठी लागणारा ऊस उपलब्ध आहे. अजून एक साधारण 8-10 दिवस कारखाना चालेल असं वाटतंय. याच्यात आता अजून एक गोष्ट म्हणजे इथेचे जवळचे एक शेतकरी ज्यांचे 2 एकर, 2.5 एकर, 3 एकर एवढाच ऊस आहे, त्या सगळ्या शेतकऱ्यांनासुद्धा आता कंपनीचे कोण अधिकारी असतील ते येऊन प्रत्यक्ष भेटतील, त्यांना सभासद करून घेतील. त्यांच्या अडीअडचणी काय आहेत किंवा त्यांचा ऊस कसा कारखान्याला येईल किंवा त्यांना योग्य भाव मिळणे, MSP किमान मिळणे, त्यांची तोडणी वेळेवर होणे, या सगळ्याच्यात इथल्या इथे असल्यामुळे थोडासा जो त्रास होत होता इतके वर्ष तो थोडासा कमी होईल असं वाटतंय. आणि गूळ कुठे विकायचा किंवा काय ह्याला मार्केट कुठे असा प्रश्न निर्माण होईल. साधारण या कंपनीचं उद्दिष्ट असं आहे की वर्षाला 500 टनाच्या आसपास गूळ निर्मिती होईल. पण गूळ म्हणजे आत्ता इथे दिसतोय असाच होणार नाही. हे 5 किलो 10 किलो हा खूप कमी लागतो. आत्ता मार्केटमध्ये चालणारी गोष्ट आहे म्हणजे क्यूब पावडर आणि जेवढी साईज लहान आहे, पॅकिंग आकर्षक आहे, तसा गूळ बाजारात चालतो. आणि त्या संदर्भात सुद्धा आमचं बऱ्यापैकी काम 2 वर्षात केलेलं आहे. माझ्याकडे आत्ता 1-2 एक्सपोर्टर आहेत जे बाहेरच्या देशात एक्सपोर्ट करतात गूळ, त्यांच्याबरोबर संपर्क झालेला आहे. तसंच पितांबरी ही जी नावाजलेली कंपनी आहे त्यांचा रुचियाना नावाचा ब्रँड आहे आणि त्यांनी सुद्धा आमच्याबरोबर एक साधारण 400 टन पावडरसाठी करार केलेला आहे किंवा करणार आहेत. म्हणजे बोलणं झालेलं आहे प्राथमिक. जेव्हा आता सीझन चालू होईल तेव्हा अधिकृत त्याचा करारनामा वगैरे होईल. त्यामुळे गूळ आणि दुसरी गोष्ट अशी की सिंधुदुर्ग जिल्हा हाच एवढा मोठा गुळाचा ग्राहक आहे की आपल्या जिल्ह्यात जर गूळ होतच नाही आहे तर एवढ्या जिल्ह्यातल्या 5-6 लाख लोकसंख्या असलेल्या जनतेला गूळ ही लागणारी गोष्ट आहे. आणि ती आम्ही निर्मिती करणार किती, एकूण लागणाऱ्या जिल्ह्याच्या गरजेच्या 10-15% सुद्धा नाही आहे. बरोबर. तर त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गूळ खपेल की नाही हा प्रश्न सुद्धा
येण्याचं काही कारणच नाही, कारण सिंधुदुर्ग हेच ग्राहक आहे. बरोबर. आता आजपर्यंत बाहेरून आयात होत होता, आता इथल्या इथे हां, जवळपासच्या तालुक्यांमध्ये तरी नक्कीच 100% जाण्याचा इथल्या इथल्या व्यापाऱ्यांशी बोलून इथल्या लोकांना चांगला स्वच्छ आणि 100% सेंद्रिय असं म्हणता येणार नाही, कारण सेंद्रिय ऊस नसतो, पण केमिकल विरहित गूळ, हा गूळ निर्मिती करण्याचाच आमचा मानस आहे आणि तसाच आम्ही करणार आहे. साखर मिसळून किंवा अन्य काही घटक मिसळून, रसायनं मिसळून गूळ निर्मिती करायचीच नाही असं आमचं ब्रीदवाक्यच आहे पहिल्यापासून. कारण आम्ही तो उत्तम प्रतीचा गूळ करून आपल्या जिल्ह्यातल्या ग्राहकांना द्यावा अशी आमची इच्छा आहे. आणि जिल्ह्यातले आपल्या ग्राहक आमच्यावर प्रेम करतातच, करतील, आणि त्याच्यामुळे तो मोठासा प्रश्न येईल असं काय मला वाटत नाही. बरोबर. आता याला तुम्ही आता हे ऊस कायम तुम्हाला 12 महिने मिळणार नाही, बरोबर? हो. तर आता तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी एक जोडधंदा, म्हणजे जे कामगार इथे असणार आहेत, मग ते हे ऊस तोड झाली आणि हे सगळं झालं की मग पुढे तुम्ही कामगारांना काही काम नसणार आहे, मग ते कामगार आपल्या हातून जाऊ शकतात. कंपनीचा मानस असा आहे की आम्ही हा जी अष्टकृपा कंपनीची निर्मिती केली किंवा महिलांची मुद्दाम केली, तर आत्ता इथल्या महिलांना काहीतरी काम मिळावं हाच त्याच्यात हेतू होता. आणि हा गूळ उद्योग असा आहे की त्याच्यात एक ठराविक कष्टाची मोठी कामं सोडली तर साधारण 70% महिलांचंच काम या गूळ उद्योगात आहे. तुम्ही बघितला तर आता जवळजवळ आज सुद्धा काम करतायत त्या 70% महिलाच आहेत. तर महिलांना उत्तम रोजगार मिळावा, इथल्या इथे तो उपलब्ध व्हावा, हा हेतू होता. आणि गुळाचा सीझन साधारण 15 मार्चपर्यंतच चालतो, कारण कोकणात आपल्या उष्णता 36च्या वर डिग्री टेम्परेचर गेलं की ऊस ठेवणं शक्य नाही शेतकऱ्याला सुद्धा. तर त्याच्यानंतर आम्ही याच प्रिमायसेसमध्ये काजू उद्योगाची निर्मिती करायची ठरवलेली आहे. आणि यंदा साधारण 1 ते 5 मेपर्यंत तो सुद्धा उद्योग चालू होईल. आणि रोज 1.5-2 टन काजूचं क्रशिंग करणे, काजू गर निर्मिती, काजू गरापासून काजूचं बटर करणे, असं मानस आहे. आणि त्याचे सगळे मशिनरी वगैरे याची कुठल्या कंपनीकडनं घ्यायचं हे सगळं ठरलेलं आहे. फक्त आता या गुळाचं हा सीझन संपला की आपण त्याकडे वळूया. बरोबर. चालेल. आता हे आता काय झालंय, नशिबान आता आमचे पार्टनर आलेले आहेत आणि आमच्या कंपनी, तर हे तुमचे पार्टनर आहेत ना? हां. ते नशिबान आत्ता इथे आले, ते अत्यंत बिझी व्यक्तिमत्व आहे. आणि हे जे उभं राहिले त्याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. रवींद्र गुंडिये म्हणून आहेत. आणखीन आमचे दुसरे एक पार्टनर आहेत, त्यांचं नाव आहे प्रवीण कुडतरकर, ते आत्ता कलमट गावचे ग्रामविकास अधिकारी आहेत. आणखीन 2 जण पार्टनर आहेत, मनोहर नारकर आणि हनुमंत नारकर, हे मुंबईत उद्योजक आहेत. त्याचबरोबर अजून एक बोरचीतले मित्रच आमचा आणि आता पार्टनर म्हणायचा बंड्या इसवलकर म्हणून, अत्यंत हरहुन्नरी पोरगा. आणि काहीतरी त्याचं प्रचंड असं होतं की काहीतरी गावात आपलं महेश काका असलं पाहिजे, काहीतरी आपण उद्योग केला पाहिजे. तर हे असा सगळा उत्तम मित्र आम्ही एकत्र होतोच. आणि आमच्या बायका आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन मुलाबाळांनी सुद्धा ह्याच्यात खूप, आमच्या मुलांनी सुद्धा भरपूर एफर्ट्स केलेला आहे, स्वतः कष्ट केलेले आहेत. आणि आज ह्याच्यापर्यंत आलो. आणि एकी होती आमच्यात आहे आणि ती राहणार, म्हणूनच हा उद्योग भरभराटीला यात मला संशय कोणत्याही प्रकारचा नाही. तेव्हा सगळ्या लोकांनी आमच्यावर प्रेम करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि कोणाला बघायचं जर इच्छा असेल तर कोणाला बघायचं नक्की ज्यांना कोणाला बघायचं साधारण 1 मार्चपर्यंत नक्की कारखाना चालू आहे. सोमवारचा दिवस सोडून कारखाना सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6, 7, 8 वाजेपर्यंत चालू असतो. तेव्हा प्रत्यक्ष गूळ निर्मिती कशी होते ही सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. अत्याधुनिक अशा मशिनरी बसवलेल्या आहेत, त्या तुम्हाला आता व्हिडिओ दिसणारच आहेत, त्या तुम्ही बघा आणि या, तुमचं कायम स्वागतच आहे. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि चालू सर्व हा बघा, हा गूळ आहे, इकडे पॅकिंग केलं आहे, थोडासा झाला बोलून झाला, आता कामावर या. एकदा सांगतो, आपण सर्व व्हिडिओ यूट्यूबवरती असतात ते सर्व शेअर करत असतो, पण असा व्हिडिओ कोण शेअर करत नाही की कोकणामध्ये सिंधुदुर्गात असा पहिल्यांदाच हा आहे प्रकल्प गूळ, सेंद्रिय गुळाचा. आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पूर्ण, जितक्या आपले पाहुणे असतील, मित्रमंडळी असतील, त्यांना सर्वांना पाठवा. आणि जेणेकरून हा सर्वांपर्यंत पोहोचेल की कसा व्यवसाय करावा हे सर्वांना कळेल आणि प्रोत्साहन मिळेल सर्वांना. तर असा हा सेंद्रिय गुळाचा
कारखाना आहे आणि इथे जी काय सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला कळलेलीच आहे. अधिक माहितीसाठी तुम्हाला जर यायचं असेल इकडे बघायला तर तुम्ही येऊ शकता. सकाळी 6 ते रात्री 7:30-8 वाजेपर्यंत चालू असतो. धन्यवाद.